बायकोच्या आठवणीतील विठूची पेटी. सकाळचे 10 वाजले होते. कडक ऊन पडायला सुरुवात झाली होती, पण विठू अजूनही घरातच बसून होता. 60च्या घरात असून त्याचे शरीर आजही कणखर होते, पण गेल्या 2 वर्षापासून त्याचे मन मात्र थकले होते. 2 वर्षापूर्वी त्याची पत्नी अक्का देवाघरी गेली होती. अक्का गेल्यापासून विठूच्या जीवनातील सारी मजा गेली होती. त्याचे घर, त्याचे शेत, त्याची सकाळची गरम चहा, सारे काही होते, पण अक्का नव्हती. विठूचा एकुलता एक मुलगा संदीप शहरात मोठ्या नोकरीवर होता. त्याने विठूला अनेकदा आग्रह केला, बाबा तुम्ही शहरात या, इथे तुमचं मन रमेल आणि तुम्हाला आराम मिळेल. पण विठूने कधीच ऐकले नाही. त्याचे सारे आयुष्य त्याच मातीत रुजले होते, जिथे अक्काची प्रत्येक आठवण जडलेली होती. विठू आज एका कामासाठी घरात बसला होता. जुन्या वस्तूंची साफसफाई. त्यात एक लाकडी पेटी मिळाली, जी कपाटाच्या कोपऱ्यात धूळ खात पडली होती. ती पेटी अक्काची होती. विठूला आठवले, अक्का ती पेटी कोणालाही उघडायला देत नसे. माझं सारं काही यात आहे हो, असं ती हसून म्हणायची. थरथरत्या हाताने विठूने ती पेटी उघडली. आतमध्ये कोणताही मौल्यवान वस्तू नव्हती. होते फक्त कागदाच्या घड्या, ज्यात जुने हळदी कुंकवाची आमंत्रणे होती. कापडी पिशवी, ज्यात तुळशीच्या माळाचे काही मणी होते. एक जुना फोटो, तरुण विठू आणि अक्का त्यांच्या लग्नाचा. एक जाड डायरी होती. विठूने ती डायरी बाहेर काढली. डायरी अगदी साधी होती आणि तिचे पहिले पान उघडताच विठूने डोळे भरून आले. अक्काच्या हस्ताक्षरात लिहिले होते, माझे विठोबासाठी. डायरीच्या प्रत्येक पानावर अक्काने काहीतरी लिहून ठेवले होते. ते फक्त तिचे विचार नव्हते, ती विठूबरोबरची तिची भावनिक गुंतवणूक होती. एका पानावर लिहिले होते, आज विठोबांना मला नवीन साडी घेतली. त्यांनी तुला कोणती साडी आवडेल असं विचारलं. मी सहज म्हटले, तुम्ही निवडलेली कोणतीही चालेल. आणि त्यांनी माझ्या आवडत्या लाल रंगाची साडी आणली. त्यांना माझं मन किती कळतं. दुसऱ्या एका पानावर शेतातील मजुरांना जेवण वाढताना विठूने केलेली मदत लिहिलेली होती. आज खूप दमले होते. विठोबांनी मला न सांगता भाकरी थापून दिल्या. त्यांच्या हाताला थोडा चटका लागला, पण त्यांनी चेहऱ्यावर हसू ठेवलं. असं प्रेम मिळायला भाग्य लागतं. विठू ती डायरी वाचत होता आणि डोळ्यातील अश्रूंची धार थांबत नव्हती. ही डायरी वाचताना त्याला वाटले की अक्का अजूनही इथेच आहेत. त्याच्या शेजारी बसून हसते आणि ती वाचत असताना विठूला एक पान दिसले. ते संदीपबद्दल होते. संदीप आज पहिल्यांदा घरापासून दूर हॉस्टेलवर गेला. विठोबा बाहेरून खूप कणखर दिसत होते, पण रात्री मी बघितले ते त्याच्या जुन्या शर्टला छातीशी धरून रडत होते. त्यांचा मुलगा त्यांच्यापासून दूर गेला, ते त्यांना सहन होत नव्हते. त्यांच्या मनात किती प्रेम भरलेले आहे. शेवटचे पान, ते अगदी नुकतेच लिहिले वाटत होते. विठूने वाचायला सुरुवात केली. आज डॉक्टर म्हणाले, जास्त वेळ नाही माझ्याकडे, पण विठोबांना हे मला सांगायची हिंमत होत नाही. माझ्या विठूला एकटं सोडून जायचा विचार करू शकत नाही, पण ते खूप कणखर आहेत. माझी एक गोष्ट लक्षात ठेवा,
ते एकटे नाहीत. त्यांचं प्रेम, त्यांची आठवण हेच त्यांच्या आयुष्यातील खरं धन आहे. ते या पेटीत आहे. विठोबांनी कधीतरी ही पेटी उघडावी आणि त्यांना कळावं की मी त्यांना कधीच सोडून गेले नाही. विठूने डायरी मिटली. त्याच्या मनात एक शांतता पसरली. हे अश्रू दुःखाचे नव्हे तर समाधानाचे होते. त्याला जाणवले की अक्का त्याला कधीच सोडून गेली नव्हती. ती या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात होती आणि आता तिची आठवण या पेटीत कायमची जपलेली होती. त्याने ती पेटी पुन्हा कपाटात न ठेवता आपल्या उशाजवळ ठेवली आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. आज पहिल्यांदा त्याला त्याच्या अंगणातील सूर्यफूल अधिक तेजस्वी वाटले. समजलं होतं, प्रेम कधीच मरत नाही. ते फक्त आठवणींच्या स्वरूपात अधिक सुंदर होते. धन्यवाद. कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर